कल्पना आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेली असते. तेवढ्यातच सायली तिकडे येते आणि म्हणते, आई तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे ना? आता तुमचा पाय कसा आहे? आणि हात लावते आणि तिला कल्पनाला त्रास होतो आणि एकदम कल्पना ओरडते, दुखतंय म्हणून. तेव्हा सायली म्हणते, सॉरी सॉरी आई सॉरी. इथे कल्पना म्हणते, तू का आली आहेस इकडे? तुला कोणी सांगितलं इकडे यायला? सायली म्हणते, मी तुमची चौकशी करायला आली आहे. आणि तिच्या हातात ट्रे असतो. ती तिकडे ठेवलेला कप आणि डिश घेऊन जाते. पण ती घेऊन जातानाही गोंधळ करत असते. तेव्हा कल्पना म्हणते, जर का स्वतःच्या मनात गोंधळ असेल तर असा दुसऱ्यांकडे येऊन गोंधळ घालू नये. सायली मनात विचार करते की आईनं तर माझ्या मनातला अजूनही समजतं म्हणून, आणि ती तिथून निघून जाते. कारण कल्पना तिला ओरडते, परत इकडे येऊ नकोस. ती पण सायली पण का मुद्दामून करत असते, तिला त्रास देते हेच कळत नाही. ते सांगते ना नको येऊ, तरी त्रास द्यायला येते. इथे अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारेला शोधत असतात, पण त्यांना काही तो अथर्व विचारी कुठे आहे काय आहे हे सापडत नाही. रात्र झालेली असते तरी अजून त्यांचा शोध चालूच असतो. इकडे प्रतिमा टेबलावर पाण्याचा जग घेऊन येत असते. तेवढ्यातच समोर तिकडे अश्विन उभा. प्रतिमा म्हणते, अरे अश्विन तू ये ना. अश्विन म्हणतो, प्रतिमा त्या कशी आहेस? तर ती म्हणते, मी ठीक आहे. ती विचारते, तू आत्ता इकडे? तेव्हा तो म्हणतो, मी तन्वीची चौकशी करायला आलो. ती कशी आहे? हे ऐकून प्रतिमाला थोडंसं विचित्र वाटतं, पण ती म्हणते ती चांगली आहे. इथं अश्विन म्हणतो की तिची तब्येत बरी आहे ना, ती काय करते आहे? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की ती तिच्या खोलीत आहे आणि व्यवस्थित आहे सकाळपासून. आणि ह्या सगळ्या गोष्टी लपून तन्वी ऐकते आणि मुद्दामून रूममध्ये येऊन नाटकं सुरू करते तिची. सायली सारखा अर्जुनला फोन करत असते, कारण तो अजून घरी आलेला नसतो आणि तो तिचा फोन उचलत नसतो, म्हणून ती चिंतेत असते. इथे अर्जुन सायलीचा सारखा फोन येतो हे बघून थोडासा अपसेट होतो. म्हणतो की काय चाललं आहे यांचा, सारखा का कॉल करतात? इथे चैतन्य म्हणतो, सायली वहिनीचा कॉल आहे, उचल तर. अर्जुन म्हणतो, मी उचलून काय सांगू त्यांना? चैतन्य म्हणतो, पण मग सायली वहिनी सारखा कॉल करतच राहणार आहेत ना, त्या थांबणार नाही आहेत. हेच त्यांचं बोलणं चालू असतं आणि चिंतेत असतात. इथे अश्विन प्रियाचा रूमचा दरवाजा वाजवतो, पण प्रिया मुद्दामून डोळे पाणावलेले करून झोपलेली असते. ती काहीच प्रतिकार देत नाही. शेवटी तो आतमध्ये येतो आणि तन्वीला म्हणतो, तन्वी. आणि ती एकदम उठून रडायला लागते. तिचे नाटकं सुरू करते. इथे अश्विन तिची समजूत घालत असतो की तू एकटी समजू नकोस स्वतःला. आणि ती मुद्दामून बोलत असते की दोनदा एका मुलीचं लग्न तुटलं आहे तर ती एकटीच राहणार ना, आणि माझ्या आजूबाजूला बघ ना, सगळ्या जोड्याच आहेत, आई बाबा, काका काकू, मामा मामी, सायली अर्जुन. मी एकटी नाही का? मुद्दामून तिला असं त्याला दर्शवायचं असतं की त्याने सांगावं की मी आहे तुझ्याबरोबर म्हणून. ती म्हणते पण मनात की मूर्ख, हे तुला बोलण्यासाठी म्हणते आहे, पण तू काय मठ्ठ बोलतच नाही आहेस म्हणून. आणि तो काहीतरी बोलणार, तेवढा त्याच प्रतिमा तिकडे कॉफी घेऊन येते आणि तन्वीचा प्लॅन फ्लॉप होतो. ती मनात म्हणते, ही अर्धा मेंदूची बाई कशाला आली आहे इकडे, माझ्या सगळ्या आयडियांवर पाणी फेरायला. इथे प्रतिमा म्हणते, अश्विन कॉफी घे ना. तेव्हा तो म्हणतो, नको आता मी जातो, कारण घरी जेवायला येईन म्हणून सांगितलं होतं, लवकर येईन म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे आता मला कॉफी नको. प्रतिमा तन्वीकडे बघते तेव्हा तिला काहीतरी विचित्र वाटतं. त्या दोघांकडे बघते. अश्विन म्हणतो, आता मी निघतो म्हणून. ती म्हणते ठीक आहे. कल्पना तिच्या रूममधनं बाहेर येत असते हळूहळू, आणि दोन्ही साईडनी प्रताप आणि विमलने तिला पकडलेलं असतं. ती खालती येत असते. प्रताप तिला म्हणतो की तू खालती का येतेस? तुला सांगितलेलं ना जेवणाचं ताट वर रूममध्ये आणून देईल विमल म्हणून. तेव्हा ती म्हणते, मला रूममध्ये कंटाळा आला आहे, मला आता इथे बसून जेवायचं आहे. प्रताप आणि कल्पना टेबलाजवळ येतात आणि तिथे बसतात जेवणासाठी. विमल ताट घ्यायला जाते आतमध्ये, तर त्या दोघांचंही लक्ष सायलीकडे जातं, जी दरवाजात उभं राहून फोन ट्राय करत असते आणि बेचैन असते. तेव्हा इथे कल्पना प्रतापला म्हणते की मी मगासपासून बघते, ही खूप बेचैन आहे, तिचं लक्षही नाही आहे कोणत्या कामात. इथे प्रताप म्हणतो, जाऊन दे ना. पण कल्पना म्हणते, अर्जुन अजून आला नाही आहे आणि अश्विन पण, दोघंही उशीर झाला आहे यायला. इथे प्रताप म्हणतो, काय? तेव्हा कल्पना म्हणते, अश्विनने तर सांगितलं आहे त्याला कोणती तरी सर्जरी असेल म्हणून तो उशिरा येते, पण अर्जुन कुठे आहे? असं बोलल्यावर दोघंही, कल्पना आणि प्रताप, सायलीकडे बघत असतात. इकडे बाहेर प्रतिमा अश्विनला थांबवते आणि विचारते, तू आता आलाच आहेस तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अश्विन म्हणतो, बोल ना आत्या. तेव्हा ती म्हणते, तन्वीचा स्वभाव काहीतरी विचित्र होतो आहे. कधी चांगली वागते, कधी एकदम तोडफोड करते, कधी चिडचिड करते आणि कधी चांगलं वागते, माफी मागते. का अशी वागते कळत नाही. अश्विन म्हणतो, ती आता ज्या फेसमधनं जाते त्याला मूड स्विंग्स म्हणतात. आपण तिला समजून घ्यायला हवं, आणि खास करून तू. हे ऐकल्यावर प्रतिमा एकदम बघायला लागते. अश्विन म्हणतो की तिच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे ती अशी वागते, त्यामुळे आपण तिला वेळ द्यायला हवा. तो म्हणतो, काही दिवसांनी होईल ती बरी. प्रतिमा म्हणते, ठीक आहे, आणि अश्विन तिथून निघून जातो.
अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारायला शोधत असतात. तेवढ्यातच अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू कदम पोलिसांना फोन कर आणि विचार आणखीन काही लोकेशन किंवा काही त्यांना माहिती मिळाली आहे का. चैतन्य त्याचा फोन बघतो तर बॅटरी डेड झालेली असते. तो म्हणतो, माझी बॅटरी डेड झाली आहे फोनची. त्यामुळे अर्जुन म्हणतो, माझा फोन घे. चैतन्य त्याचा फोन घेतो तर 1% असते आणि तो म्हणतो 1% होती, आता तेही गेलं आहे म्हणून. इथे अर्जुन चिडचिड करायला सुरुवात करतो की कॉड होती पण ती घरी राहिली आहे, नवीन कॉड घेणार होतो ती राहिलीच घ्यायची म्हणून. अर्जुन चिडचिड करत असतो पण चैतन्य त्याला शांत राहण्यासाठी सांगतो, पॅनिक होऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. तन्वी मुद्दाम रविराजची वाट बघत असते. तेवढ्यातच तिला दिसतो की रविराज येतोय म्हणून आणि ती तिची नाटकं सुरू करते. मुद्दामून रडण्याची नाटकं सुरू करते. इथे रविराज म्हणतो, काय झालं गं. तेव्हा ती म्हणते, काही नाही ओ बाबा. रविराज तिच्या जवळ येतो, बघतो तर ती रडतीये. तिला विचारतो, काय झालं म्हणून सांग. तेव्हा ती म्हणते, ओ बाबा बघा ना, आई की नाही त्या सायलीबरोबर व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असते. माझं दुःख तर तिला काही दिसतच नाही. माझ्यावर प्रेम करायचं त्याऐवजी ती सायलीवर प्रेम करते. इथे रविराज म्हणतो, असं नाही आहे. तर ती म्हणते, नाही, ती रोज हल्ली बराच वेळ मी बघते आहे ती सायलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते. आज पण मी दुपारी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं म्हटलं तर ती सायलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. आतासुद्धा थोड्या वेळापूर्वी गेली होती तर ती परत तेच तिच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. माझ्यासाठी तर तिच्याकडे वेळच नाही. इथे ती आग लावून देते प्रतिमा आणि रविराजमध्ये आणि ती सक्सेसफुल पण होते. सायली खालती अर्जुनची वाट बघत बसलेली असते कारण तो काही फोन उचलत नाही आणि त्याचा फोन वाजतोय पण तो उचलत नाही आहे. यामुळे ती चिंतेत असते. इकडे प्रताप आणि कल्पना त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात पण कल्पनाला काही झोप येत नाही. ती सारखं घड्याळ बघत असते. ती उठते आणि फोन लावते अर्जुनला पण अर्जुनचा फोन स्विच ऑफ असतो. तिचं हे असं वागणं बघून प्रतापसुद्धा उठतो आणि तिला विचारतो, काय झालं आहे, तुला झोप येत नाही आहे का. तर ती म्हणते, नाही, अर्जुन अजून आलेला नाही आहे, त्याचा फोन स्विच ऑफ आहे, त्याशिवाय मला झोप कशी येईल. प्रताप कल्पनाला म्हणतो, ह्याच्यावरचं उत्तर फक्त तीच देऊ शकते, तू बोलणार आहेस का तिच्याशी. तर ती म्हणते, नाही. ते इथे प्रताप म्हणतो, मग शांतपणे झोप. पण कल्पना बेचैन असते. ती म्हणते, मला झोप लागत नाही आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, ठीक आहे, मी खालती जातो, वाटल्यास तिच्याशी बोलतो, पण तू खालती येऊ नकोस. ती म्हणते, ठीक आहे. आणि प्रताप खालती जायला निघतो आणि इथे कल्पना पण त्याच्या पाठोपाठ खालती यायला निघते. इथे सायली दरवाजाशी उभी असते अर्जुनची वाट बघत. प्रताप खालती येतो आणि बघत असतो कसं बोलायचं, काय बोलायचं. तेवढ्यातच वरती प्रतिमा त्याला इशारा करत असते, बोला ना ओ बोला. तो म्हणतो, काय करतेस तू, आज जा. तर ती म्हणते, नाही बोला ना, काय करताय. इकडे रविराज रूममध्ये येतो फ्रेश व्हायला. प्रतिमा म्हणते, आलात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, हो. ती म्हणते, चला मी जेवण वाढते, या तुम्ही. तो म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून. मूर्ख रविराज प्रतिमाला प्रश्न विचारतो जे तन्वीने त्याला भरवून दिलेलं असतं. तो म्हणतो, तू सायलीबरोबर इतकं बोलतेस की तू आपल्या मुलीला विसरली आहेस. प्रतिमा म्हणते, मी सायलीबरोबर नक्की बोलती आहे पण त्यामुळे तन्वीला काही त्रास होईल असं मी वागत नाही आहे. तेव्हा इथे रविराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, माझ्या मुलीला कोणीही त्रास दिलं तर मी ते खपवून घेणार नाही, तूही असलीस तरीही. आणि तो तिथून निघून जातो आणि प्रतिमा त्याच्याकडे बघत बसते आणि एकदम थक्क होते. इथे प्रताप आणि कल्पनाचे इशारे चालू असतात. कल्पना प्रताप काही बोलत नाही आहे म्हणून हळूहळू जिना उतरून खाली येते. तिचा पाय दुखावलेला असतो तरीही उतरते. इथे प्रताप बघत असतो, पाणी पितो. कसं आता हिच्याशी बोलायचं आहे तेच कळत नाही. शेवटी त्या दोघांचं ठरतं. प्रताप सायलीजवळ येतो आणि म्हणतो, अर्जुन अजून आला नाही आहे वाटतं. ती म्हणते, नाही ना ओ बाबा, अजून आला नाही आहे. आणि तेवढ्यातच हे ऐकून कल्पनाही घाबरते आणि पटकन प्रतापजवळ येते आणि म्हणते, काय अजून अर्जुन आला नाही आहे, कुठे आहे तो. तेव्हा इथे सायली म्हणते, त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो आहे, ते एका कामानिमित्ताने बाहेर गेलेत. सायली परत मूर्खपणा, अहो आई, तुमचा पाय कसा आहे, बरा आहे का. आणि कल्पना, तुला कोणी विचारलं आहे का, तू तुझं बघ, उगाच दाखवू नकोस काळजी आहे म्हणून. आणि ते म्हणतात की अर्जुन आल्यावर आम्हाला कळव, आम्ही जातो आहे म्हणून. आणि ते दोघं तिकडून जात असतात. तेव्हा सायली म्हणते, हो, ते आल्यावर मी कळवते म्हणून. इथे रविराज बाहेर येऊन बघतो तर टेबलावर 2 ताटं वाढलेली असतात. त्याला असं कळतं की प्रतिमासुद्धा तो जेवला नाही आहे म्हणून ती अजून जेवली नाही आहे. तो रूममध्ये जाऊन बघतो तर प्रतिमा तिकडे नसते. तो एकदम घाबरतो. तो तिला सगळीकडे शोधत असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य खूपच टेन्शनमध्ये असतात आणि अर्जुन तर खूपच पॅनिक होतो कारण उद्या 10 वाजता अथर्व विचारेला कोर्टात हजर करायचं असतं, नाहीतर मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली परत जेलमध्ये जावं लागेल. इथे प्रतिमा बाहेर गार्डनमध्ये बसलेली असते झोपाळ्यावर आणि तेवढ्यात तिकडे रविराज येतो तिला शोधत शोधत
आणि तो म्हणतो तू इकडे आहेस, मी तुला कुठे कुठे शोधलं, शेवटी वाटलंच तू इथे भेटशील म्हणून. ती म्हणते का काय झालं. तेव्हा तो म्हणतो मला एकदम भीती वाटली, तू माझ्या आयुष्यात परत नाही आहेस की काय, निघून गेलीस की काय. आणि ती एकदम त्याच्याकडे बघत बसते. रविराज म्हणतो तू पूर्वी पण असंच करायची, जेव्हा आपल्या दोघांमध्ये काहीतरी झालं तर तू इथे येऊन बसायची, कारण ही तुझी आवडीची जागा होती. रविराज म्हणतो म्हणजे आता तुला हळूहळू पूर्वीचं आठवायला लागलं आहे. तर ती म्हणते आठवायला लागलं आहे की जे आहे तेही आता संपत आहे. इथे सायली खूपच टेन्शनमध्ये असते. ती सारखा आपला फोन बघत असते आणि म्हणते आधी तर रिंग पण जात होती, आता तर स्विच ऑफच येतो आहे, काय करावं काही कळत नाही आहे, कुठे असतील.